होडगी इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शासन आणि प्रशासन दोन्ही मिळून एकत्र काम केल्यास निश्चितच कामकाज गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला। होडगी येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी तहसीलदार किरण जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, पंचायत समिती सदस्या अंबिका पाटील, पंचप्पा धनशेट्टी, बलवान गोतसुर्वे, बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड, नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, नायब तहसीलदार कुलकर्णी आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरातून एकही नागरिक नाराज होऊन जाणार नसल्याची ग्वाही तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचं पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आली। शिबिराच्या ठिकाणी सेतू कार्यालयातील सेवा, आधार कार्ड, शिधापत्रिका, जातीचे दाखले, शैक्षणिक दाखले, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, 7/12 दुरुस्ती आदी विविध सेवा एकाच छताखाली देण्यात आल्या। कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 5 ब्रास वाळूचे परवाने, अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना बेबी किट्स, कृषी विभागाकडून ट्रॅक्टर प्रमाणपत्र आदी विविध दाखल्यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। शाळा परिसरात आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। शिबिरासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत यांनी यंत्रणा सज्ज ठेवली होती। नागरिकांसाठी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडलाधिकारी प्रतिभा घुगे, तलाठी शेखर शेड्याळ, ग्रामसेवक सुरेश कोळी, पोलीस पाटील रेणुका इंगळे, कोतवाल मल्लू कोळी, सोनाली चिवडशेट्टी, अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा फुलारी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंद्रजित लांडगे तर असीम शेख यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला होडगी मंडलातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नवनियुक्त अधिकारी सांगितलं, साहेब खुर्ची सोडा, ऑफिस सोडा, आम्ही तुमच्याकडे कायम होतो, आता तुम्ही आमच्याकडे या। आणि मग खरोखर ज्या वेळेला गावामध्ये येतो, प्रत्यक्ष तुमचं जागच्या जागी काम करून देतो, तुमच्या हातात प्रमाणपत्र मिळतं, निराधार योजनेचा कागद मिळतो, तुम्हाला दाखला मिळतो, तुमचं काम जागेवर गावात येऊन होतं। त्यावेळेला तुमचं चेहऱ्यावरचं जे समाधान दिसतं ते समाधान बघण्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा आलेलो आहोत। आज एवढी गर्दी झाली, ह्या कामी गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि महत्वाचे म्हणजे आमच्या मंडळ अधिकारी यांनी खरोखर खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। शासन म्हणून आम्ही त्यांच्या निर्णयाला सपोर्ट नाही केला, कुठं तर अडचण आली तर आम्ही नाही सहकार्य केलं तर ते सुद्धा गाडी पुढे जाणार नाही। आणि मग इच्छित स्थळाला जायला प्रशासन आणि शासन हे जर हातात हात घालून चाललं तर होऊ शकतंय। आता सुदैवाने लोकप्रतिनिधी, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद, दोन्ही ठिकाणी लोकप्रतिनिधी आता आलेले आहेत। माझी सर्व लोकप्रतिनिधी, व्यासपीठावर असलेल्या सर्वच लोकप्रतिनिधी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आता आपली जबाबदारी आहे, मोठ्या विश्वासानं आपल्याला या तालुक्याचं, या पंचायत समितीचं, या जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व करायची जबाबदारी दिलेली आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी या सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसिव्हली पुढे राहिलं पाहिजे।